नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये पावसाने उसंत घेतली होती, मात्र तदनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे। मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये चांगला जोरदार पाऊस झाला, परंतु गेल्या 2 दिवसापासून राज्यामधील पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे। तथापि आज राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली। अशामध्ये भारतीय हवामान खात्याने पुढील 5 दिवस महाराष्ट्राचे हवामान कसे राहणार याबाबत आज मोठी माहिती जाहीर केली आहे। आज भारतीय हवामान खात्याने राज्यामधील मुंबईसह पालघर वगळता संपूर्ण कोकण, संपूर्ण खानदेश, मध्य महाराष्ट्रामधील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची अत्यंत दाट शक्यता आज वर्तवली आहे। तसेच विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता जाहीर केली आहे। पण उर्वरित राज्यामध्ये मात्र पावसाची उघडीप राहणार अशा प्रकारचा देखील महत्त्वपूर्ण अंदाज आज जाहीर करण्यात आला आहे। तसेच उद्यापासून सोमवारपर्यंत विदर्भ वगळता महाराष्ट्रामधील उर्वरित भागामध्ये पाऊस विश्रांती घेणार असे हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिनमध्ये आज स्पष्ट केले आहे। IMDBने सांगितल्याप्रमाणे उद्या अर्थातच 10 ऑगस्ट पासून ते 13 ऑगस्ट पर्यंत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अमरावती या विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची अगदी जोरदार शक्यता या ठिकाणी आज स्पष्ट केली आहे। तर मग याच पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप राहणार असा देखील अंदाज आज देण्यात आला आहे। दुसरीकडे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आज आणि उद्या महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवली असून 11 ते 19 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहणार असे देखील त्यांनी आज त्यांच्या एक नवीन हवामान अंदाजामध्ये स्पष्ट केले आहे। तर मग अशा प्रकारचा पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आणि अशाच प्रकारच्या दररोज हवामान अंदाजासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।